सरळ सेवा भरती आणि इतर स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त आणि आपल्या व्यवहार ज्ञानासाठी सुद्धा अत्यंत उपयुक्त हा भाग आहे. राज्यातील महत्त्वाच्या वनस्पती आणि त्याचा उपयोग. धावल वनस्पती उपयोग दम्यासाठी, सर्पगंधा खोकन, रक्तदाबासाठी, नरक्या वनस्पती कर्करोगासाठी, जांभूळ हिरडा फुले मधुमक्षिका पालनासाठी, खैरापासून का तयार केला जातो. बाबुळाचा डिंक अत्यंत महत्त्वाचा असतो. बाबूळ, खैर, तारवड, टॅनिन हे द्रव अत्यंत महत्त्वाचे आहे. टॅनिन हे औषध. तेंदू, टेंभुर्णी पाने तिची बिड्या तयार करण्यासाठी वापरतात. कुसुम हे वनस्पतीचं नाव आहे. दोरखंडासाठी उपयुक्त आहे. निंबेकरंज तेलासाठी उपयुक्त आहे. रोशा वनस्पती सुगंधी तेलासाठी. पळस, कुसूल किडे लाख तयार करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. त्यातलाच भाग जिल्हा आणि अभयारण्य कोणता आहे. ठाणे पालघरमध्ये तानसा अभयारण्य आहे. रायगड जिल्ह्यामध्ये फणसाड कर्नाळा पक्षी सर्वात पहिले पक्षी अभयारण्य म्हणून या ठिकाणी रायगड जिल्ह्यामध्ये आहे. पुणे आणि ठाणे जिल्ह्यामध्ये भीमाशंकर सेक्रू हे अभयारण्य आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये नांदूर मधमेश्वर, महाराष्ट्राचे भरतपूर म्हणतात, राज्यातील सर्वात मोठे पक्षी अभयारण्य आहे. सांगली जिल्ह्यात सागरेश्वर चांदोली, सातारा जिल्ह्यात कोयना मायनी पक्षी अभयारण्य, जळगाव जिल्ह्यामध्ये यावल अभयारण्य आहे. सोलापूर, अहमदनगर, माळढोक या ठिकाणी पक्षी अभयारण्य आहे. कोल्हापूर जिल्हा राधानगरी गव्यासाठी प्रसिद्ध आहे. औरंगाबाद जायकवाडी पक्षी अभयारण्य आहे. यवतमाळ किनवट पेनगंगा, वर्धा जिल्ह्यामध्ये बोर अभयारण्य आहे. अहमदनगरमध्ये देऊळगाव, रेखुरी, काळवी सर्वात छोटे अभयारण्य आहे. यवतमाळ नांदेड जिल्ह्यामध्ये टिपेश्वर, इशापूर, यवतमाळ 2013 ते ओपन आहे. बीड जिल्ह्यामध्ये नायगाव मोरांच्यासाठी प्रसिद्ध आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये मेळघाट व्याघ्र प्रकल्प आहे. या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सागरी अभयारण्य आहे. राजा शिवछत्रपती. पुणे सुपे, मयुरेश्वर मोरांच्यासाठी, तामिणी 2013 आता राष्ट्रीय उद्याने या ठिकाणी राष्ट्रीय उद्याने जिल्हा हे राष्ट्रीय उद्यान ताडोबा म्हणून या नावानं चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सर्वात पहिलं मगर प्रजनन केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे. नवेगाव राष्ट्रीय उद्यान गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे. पेंच जवाहरलाल नागपूरमध्ये जवाहरलाल नेहरू हे राष्ट्रीय उद्यान आहे. पेंच जवाहरलाल नेहरू उद्यान हे या ठिकाणी नागपूर जिल्ह्यामध्ये आहे. संजय गांधी नावाचं राष्ट्रीय उद्यान आहे. बोरिवली ठाणे लायन सफारी जगातील एकमेव मुंगळे वाळवीसाठी प्रसिद्ध आहे. 5वं अभयारण्य आहे घुगामल या ठिकाणी मेळघाट अमरावती जिल्हा. चांदोली या ठिकाणी अभयारण्य आहे. त्यामध्ये सांगली जिल्हा, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये. ओके. राज्यातील महत्त्वाची जलविद्युत केंद्रे. जिल्हा आणि जलविद्युत केंद्र सातारा, एकूण 9 जिल्ह्यामध्ये ही जलविद्युत केंद्रे प्रसिद्ध अशी आहेत. सातारा जिल्ह्यामध्ये कोयनाधोम, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राधानगरी, रायगड जिल्ह्यामध्ये भिवपुरी, खापोली, भिरा, नागपूर जिल्ह्यामध्ये पेंच जलविद्युत केंद्र आहे. अहमदनगरमध्ये भंडारदरा, पुणे जिल्ह्यामध्ये पवना, नाशिक जिल्ह्यामध्ये वैतरणा, औरंगाबाद जिल्ह्यामध्ये जायकवाडे आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये एलदरी. राज्यातील अणुविद्युत प्रकल्प ट्रॉम्बे या ठिकाणी 6 अणुभट्ट्या आहेत. त्यांची नावं अप्सरा अमेरिका बंद, झर्लिना स्वदेशी बनावटीची आहे, झार्लिना, पूर्णिमा 2, सायरस कॅनडा, पूर्णिमा 1 आणि ध्रुव अशा 6 अणुभट्ट्या आहेत. त्यानंतर जिल्हा आणि राज्यातील औष्णिक विद्युत केंद्रे. जिल्हा आणि विद्युत निर्मिती केंद्र ठाण्याला सोला, मुंबईला तुर्बे, नाशिकला एकलहरे, रत्नागिरी दाभोळ प्रकल्प, जळगाव फेकरी, बीड जिल्ह्यामध्ये विद्युत निर्मिती केंद्र आहे ते, परळीला अकोला पारस, नागपूरला खापरखेडा कोरडी, चंद्रपूरला दुर्गापूर बल्लारपूर. तारापूर हा भारतातील पहिला अणुविद्युत प्रकल्प आहे पालघर जिल्ह्यात आणि नियोजित अणुविद्युत केंद्र उरमेड नागपूर जिल्हा, जैतापूर रत्नागिरी हे नियोजित अणुविद्युत केंद्र आहेत. काही कारणास्तव या ठिकाणी पूर्णत्वास जाऊ शकले नाही. पाहूया
भविष्यात ते पूर्णत्वास आले त्याचाही चांगला उपयोग होणार आहे. सौर ऊर्जा प्रकल्पाच्या बाबतीत पाहायचं असेल तर आळंदी पुणे जिल्हा या ठिकाणी पहिला सौर पवन प्रकल्प राबवला जात आहे. विविध देवस्थाने, विद्यापीठे, गावे सौर ऊर्जांचा वापर करताना दिसतात. पवन ऊर्जा याबाबत महाराष्ट्राने मोठी आघाडी घेतलेली दिसते. पवन ऊर्जा निर्मितीबाबत महाराष्ट्राचा आता दुसरा क्रमांक लागतो. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जामसंडे हा महाराष्ट्रातील पहिला पवन ऊर्जा प्रकल्प आहे. या ठिकाणी महत्त्वाचे पवन ऊर्जा प्रकल्प आहेत. जिल्हा सिंधुदुर्ग, प्रकल्प जामसंडे विजयदुर्ग, जिल्हा सातारा आणि प्रकल्प जाळकेवाडी वनकुसवडे. याशिवाय अहमदनगर, नंदुरबार, धुळे या ठिकाणी सुद्धा पवन ऊर्जा केंद्रे विकसित होत आहेत. विविध प्रकारची फळं पिकवणारी ठिकाणंसुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्ये अतिशय प्रसिद्ध अशी आहेत. ठिकाणाने फळ आपण पाहिलं तर रत्नागिरीमध्ये हापूस आंबा, राजेवाडीमध्ये अंजीर प्रसिद्ध आहे, अलिबाग कलिंगडासाठी, मालवण काजूसाठी, महाबळेश्वर स्ट्रॉबेरीसाठी, घोलवंड डहाणू चिक्कूसाठी, नाशिक सांगली तासगाव जिल्हा द्राक्षासाठी प्रसिद्ध आहे, जळगाव केळीसाठी, श्रीरामपूर मोसंबीसाठी, दौलताबाद सीताफळासाठी, नागपूर संत्रीसाठी, मेहरून बोरसाठी, सोलापूर डाळिंबासाठी प्रसिद्ध आहे. अशा पद्धतीने ही अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्या सर्व स्पर्धकांपर्यंत गेली पाहिजे. यासाठी हा व्हिडिओ जरूर लाईक करा आणि शेअर करा. अद्यापही भोसले सर चाकले इंग्रजीमध्ये सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. बेल आयकॉन द्या. आपणास आवश्यक असणारे सर्व व्हिडिओ आपणास मिळतील. धन्यवाद.